हॅलो फ्रेंड्स, आज मी इथे रक्षाबंधन निमित्त काहीतरी मेनू बनवत आहे, पण तो तुम्ही व्हिडिओ पाहिल्यावरती तुम्हाला नक्कीच समजेल. त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा. इथे मी एक कांदा कापून घेतलेला आहे आणि ती खलबत्त्यामध्ये एक लसूणचा कांदा, त्यामध्ये 1 इंच अद्रक, एक हिरवी मिरची सगळं मिश्रण थोडं थोडं ठेचून घेतलेलं आहे. इकडे एका पॅनमध्ये मी तेल गरम करून त्यामध्ये तो कांदा ॲड केला. त्यामध्ये हे ठेचून घेतलेलं मिश्रण देखील मी ॲड केलं. सगळं मिश्रण एकजीव करून चांगलं हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं ॲड केलं. त्यानंतर 1 चमचा धने ॲड केले. त्यामध्ये 1 चॉप केलेला टोमॅटो टाकला. त्यानंतर 1 चमचा मीठ टाकला. 7-8 बदामचे तुकडे टाकले. थोडं झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं आणखी फ्राय केलं आहे. हे पहा, आपली ग्रेव्ही अशी फ्राय मिक्सरला वाटण्यासाठी अशी तयार झालेली आहे. तोपर्यंत इकडे माझ्या सगळ्या बहिणी आलेल्या आहेत. त्यामध्ये एक मोठी ताई माझी पुऱ्यांसाठी जे पीठ मळून तयार लागतं ते पीठ मळत आहे ती. इकडे एक बाजूला मी प्लेटमध्ये थंड करण्यासाठी ती ग्रेव्हीचा मसाला ठेवला आहे. एक साईडला मी मुगाची डाळ शिजवून घेतली होती, तिला आता मी इकडे फोडणी देत आहे. आज रक्षाबंधन निमित्त माझ्या सर्व बहिणींनी ठरवलं होतं की आज माझ्याकडे राखी बांधूया भाऊला. त्यामुळे माझे भाऊ आणि बहिणी सगळ्याच इकडे आले होते. त्यानिमित्त आम्ही हा लंच मेनू ठरवला होता. इथे मी डाळीला फोडणी देऊन झालेली आहे. त्यानंतर भाजीमध्ये ॲड करण्यासाठी हा जो पनीर आणलेला आहे, मी पॅकेटवाला पनीर यूज केलेला आहे. तुम्ही डेअरीवाला देखील यूज करू शकता. पनीरचे तुकडे इथे काढून घेतलेले आहेत. इकडे पनीर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि त्याला थोडा वेळ पाण्यामध्येच ठेवून दिला. त्यानंतर इकडे एक साईडला मी काहीतरी स्वीट डिश पाहिजे म्हणून तांदळाची खीर बनवून ठेवली होती. इकडे आपण आता ग्रेव्हीचा मसाला जो थंड करायला ठेवला होता तो आता मिक्सरला लावून घेऊया. त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकला. इथे मिक्सरला मी वाटून घेतलं आहे. हे पहा, एकदम फाईन ग्रेव्ही बनवायची आहे. जर जाड बनली असेल तर थोडंसं पाणी ॲड करू शकता आणि अशी पेस्ट तयार करायची. वा, छान पेस्ट तयार झाली आहे आपली ग्रेव्हीसाठी. इकडे मी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलं. त्यानंतर हाय फ्लेमवरती थोडं हिंग टाकलं. त्यानंतर लाल मिरची पावडर टाकली. थोडीशी हळद टाकली. हे सगळं मिश्रण चांगलं फ्राय होऊन द्यायचं 10 ते 15 सेकंद. त्यानंतर जी ग्रेव्ही तयार केली ती टाकली. ग्रेव्हीला असा छानसा कलर आलेला आहे, असा कलर येऊन द्यायचा आहे. ही ग्रेव्ही पूर्णपणे छान एकदम फाईनशी फ्राय करून घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही ग्रेव्ही अगदी छान फ्राय करून घ्याल तेव्हाच तुमच्या भाजीला टेस्ट येणार आहे. अदरवाईज टेस्टमध्ये थोडा फरक होऊ शकतो. त्यामध्ये थोडासा घरचा गरम मसाला ॲड केला. तुम्ही तुमचा घरचा कोणताही गरम मसाला ॲड करू शकता. ही अशी हलवून घ्यायची आहे हाय फ्लेमवरतीच. थोडा वेळ हलवून घेतल्यानंतर इथे पहा, आता ग्रेव्हीला तेल सुटत आहे. तेल सुटल्यानंतर चांगली ग्रेव्ही अशी फ्राय करून घ्यायची. 1 ते 2 मिनिट छानपैकी फ्राय झालेली आहे. इथे मी मटरचे दाणे जे सोलून ठेवले होते ते आता मी या ग्रेव्हीमध्ये ॲड करणार आहे. हे पहा, इथे ग्रेव्ही छान तयार झालेली आहे.
इकडे एक बाजूला मी राईससुद्धा तयार करून ठेवलेला आहे. तर यामध्ये मटरचे दाणे टाकूया. सर्व चांगलं छानपैकी हलवून घेतलं मिश्रण. थोडा वेळ 15 ते 20 सेकंद असंच हलवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. त्यानंतर थोडं त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड केलं. पाणी एकदम जास्त पण टाकायचं नाही. त्यानंतर झाकण लावून ठेवून दिलं 10 मिनिटाकरता. इकडे मी जे पोरीचं ताईने पीठ मळून ठेवलं होतं ते थोड्या वेळाने बाहेर काढलं आणि त्यामध्ये थोडं पुन्हा तेल ॲड करून थोडं त्याला मळून घेतलं आहे. हे पहा, असं एक गोळा तयार करून घ्या आणि ते मोठा गोळा तयार करून त्याची पोळी तयार करा. जास्त जाड पण नाही आणि पातळही नाही, अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर मी अशी एका डब्याच्या झाकणाने पुरी काढली आहे. पुरीचा आकार गोल असा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या आकारानुसार तुम्ही कमी जास्त साईज घेऊ शकता. मी इथे माझ्या डब्याच्या झाकणाची साईज घेतली आहे. इथे पहा, मला हव्या तशा पुऱ्या मी काढून घेतलेल्या आहेत. इकडे ही भाजी आपली अर्धी शिजून झालेली आहे. भाजी एकदा चेक करून घ्यायची, बोटाने अशी दाबून घ्यायची. मटरचे दाणे 2 तुकडे झाले की समजायचे अर्धी शिजलेले. त्यानंतर इथे हा पनीर ॲड केला. पनीर मी कधीही फ्राय करून घेत नाही, कारण त्याचं कारण असं आहे की पनीर जेव्हा आपण असं कच्चं जेव्हा टाकतो तेव्हा त्याचा ॲरोमा जो येतो ना तो खूप टेस्टी असतो. फ्राय केल्यानंतर पनीरचा जो ॲरोमा असतो तो राहत नाही भाजीला. त्यानंतर इकडे अशा पोऱ्या मी लाटून घेत आहे. एक बाजूला ही भाजी शिजून झालेली आहे आपली. भाजीला पहा छान कलर देखील आलेला आहे. त्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड केली आणि एक बाजूला ठेवून दिली. त्यानंतर मी इकडे पुऱ्या लाटून झालेल्या आहेत माझ्या. त्या मी आता तळण्यासाठी घेत आहे. इकडे कढईमध्ये तेल गरम करून मीडियम फ्लेमवरती एकदा हे तेल गरम झालं आहे की ते कसं चेक करायचं, तर थोडंसं गोळा टाकायचं पिठाचा आणि त्याला बुडबुडे यायला लागले की समजायचं तेल आपलं तापलं आहे. तेल तापल्यानंतरच पुऱ्या तळायच्या आहेत, अन्यथा आपल्या पुऱ्या कडक होऊ शकतात. हे पहा, इथे अशा पुऱ्या देखील टम्म फुगलेल्या आहेत. ही पहा, इथे माझ्या पुऱ्या अशा पूर्णपणे तळून झालेल्या आहेत की छान दिसत आहेत. पूर्णपणे गोल अशा फुगलेल्या पुऱ्या आहेत आणि एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत. पुरीचं पीठ मळताना लक्षात घ्या, एकदम घट्ट पीठ मळायचं आहे. त्याने काय होतं, पुरी एकदम खुसखुशीत होते आणि कडक होत नाही. त्यामुळे ही ट्रिक्स नक्की फॉलो करा. त्यानंतर अशा प्रकारे माझा हा मेनू तयार झालेला आहे. व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि विशेष म्हणजे स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि माझ्या व्हिडिओ पाहत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.